अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सन्मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे। ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, तुमची काही मनोकामना किंवा इच्छा असेल तर ती कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाईप करा। मी स्वामींचरणी एकच प्रार्थना करील की सर्वांच्या इच्छा पूर्ण हो आणि सर्वांना संकटात स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करील। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। वाईट कर्म करावे लागत नाही, होऊन जातात, आणि चांगले कर्म होत नाहीत, ते स्वतःहून करावे लागतात। म्हणून नेहमी चांगले कर्म करा। श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे स्वामी आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत। म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून नक्कीच दिसते। कडूगोळी कधी चावत नाही तर गिळले जाते, तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्यांना चावत चघळत बसू नये। त्याला जेवढे चावत बसाल, आठवाल, राहाल तर ते जीवन आणखी कडू होत जाईल, एवढे लक्षात ठेवा। घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला। कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना, तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा। तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे। तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या। तुमच्या हातून काही चुकते तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा। तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर तुम्ही घाला। स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी। अशक्य ही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी। स्वामी राया ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली। स्वामींवर विश्वास ठेवा, तेच तारतील तुम्हाला। कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याचा कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब करू नका। मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ पडतो असे समजावे। जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधीचे सौख्य लाभते, आणि जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ मिळते। भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणिवांचे बंधन लागतच नाही, असे असते। बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत, एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्व साक्षी परमेश्वर। मित्रांनो, शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कुणाची बरं चूक आहे। भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे, घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे। ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून। जेव्हा चालतो अंधारून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून। जेव्हा वाहू लागतो दुःखाचा वारा तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा। जेव्हा वाहतात अश्रूंचे पाट तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट। जेव्हा पडतो खाली मी थकून हरून तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून, आणि म्हणता नको घाबरूस या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना। लक्षात ठेव, कितीही मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी, असे आपले स्वामीराया आपल्याला म्हणत असतात। आपण स्वामींजवळ मागावे की, तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस। माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस। नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दुष्ट श्रद्धा सतत टिकू दे, हे लक्षात ठेवा आणि स्वामींची प्रार्थना नक्कीच करा। तू पाप करून थकला असशील, पण मी माफ करून नाही थकलो। काळजी करू नको भक्ता, काळजी घे, मी तुझी काळजी शेवटपर्यंत घेईन, कारण तू माझा नामजप करत असतो। ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत, जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत। जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत, जो पडणार आहे त्याला उचलणारेही स्वामी आहेत, जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे स्वामी आहेत,
ज्याला दृष्टी नाही त्याला ही सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामीच आहेत. ज्याची नाव बुडणार आहे त्याचे नाव किनाऱ्यावर असणारे आणणारे स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता माझे स्वामीच आहेत. म्हणून तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता? तुम्ही काय होईल एवढं टेन्शन घेतल्याने? फक्त नामात राहा. तुमच्या संकटांना स्वामी नक्कीच धावून येतील. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्यांच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते. फरक फक्त एवढाच आहे की हा देण्याचं बघतो आणि तो घेण्याचं बघतो. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचे हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधीच भरत नसतं आणि वाटून खाणारा कधीच उपाशी राहत नसतो. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्य कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. आयुष्यात कधी कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदी एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका. कारण त्यापेक्षा मोठा निवारा कुठल्या ब्रह्मांडात नाही. श्री स्वामींच्या चरणी आपले मस्तक टेका आणि तिथेच तुमचं कल्याण होऊन जाईल. वाईट संगत ही कोळशासारखी असते. कोळसा गरम असेल तर हात पोळतो आणि थंड असेल तर हात काळे करतो. म्हणून लक्षात ठेवा, संगत ही कोळशासारखी नक्की असते. रस्त्यातून वाजत निघालेला बँड पाहायची हौस संपली की बालपण संपत असतं असं समजावं आणि पाऊस आणि इंद्रधनुष्य पाहायची हौस खतम झाली की आपण जिवंत असूनही खतम झालो असं मानावं. पाणी आणि गाणी यांचा संबंध नुसता यमापुरता नाही, त्यांचं त्याहूनही सुंदर असं नातं आहे. पाण्यानं तहान भागते आणि गाण्यानं भ्रम हलके होतात. ही झाली नुसती उपयुक्तता, ती तर पुरी झालीच पाहिजे. पण माणसाच्या जीवनाला उपयुक्तते पलीकडचंही एक परिणाम आहे. म्हणूनच पाऊस कल्पनेच्याही वेलींनाही फुले आणतो, एवढं लक्षात ठेवा. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी करू नका व देऊ नका. कारण तो एक ना एक दिवस तुमच्या पाठीत नक्कीच खंजीर खुपसणार. हे कटू आहे पण सत्य आहे, एवढं लक्षात ठेवा. देव कुणाचे कधी वाईट करत नाही, पण देवात एक खोड आहे. दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही तेवढेच नाही. म्हणून त्याचे ते कर्माचे फळ देव नक्कीच भोगून घेत असतो. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील ना तर तो वर बसला आहे, तो सगळ्यांचा हिशोब घेईल आणि तो नक्कीच सगळ्यांचा हिशोब घेत असतो. त्याला सगळं समजत असतं की कोण कसं वागतंय आणि कोण कसं करतंय. आपण एक काहीतरी करण्यात मग्न असताना आपल्यासोबत जे काही दुसरंच घडतं त्यालाच म्हणतात आयुष्य. आपण किती लवकर ही गोष्ट शिकतो यावर आपण किती टिकतो हे अवलंबून असतं. आपलं आयुष्य जे काही करतो त्यापेक्षा आयुष्य आपल्या सोबत जे काही करतं ते असतं. ते आपण किती चांगल्या प्रकारे हाताळतो यावर आपल्या आयुष्याचं यश अपयश हे अवलंबून असतं. आपल्या आयुष्यात पुढे जाऊन काय घडेल हे कळण्यासाठी ज्योतिषाकडे जाण्याची काही एक गरज नाही. लाओ दा विंचीने सांगितलं आहे की त्यावर थोडा विचार केला तरी ते सहज कळण्यासारखं आहे. लाओजी म्हणतो की आपले विचार तपासा, कारण आपले विचारच पुढे जाऊन शब्द बनतात. आपल्या शब्दांचा विचार करा, कारण शब्दच पुढे जाऊन कृती बनतात. आपल्या कृतींचा विचार करा, कारण कृतीच पुढे जाऊन सबबी बनतात. आणि आपल्या सवयींचा विचार करा, कारण सवयीच पुढे जाऊन आपलं चरित्र बनत असतात. आपल्या चारित्र्याचा विचार करा, कारण आपले चारित्रच पुढे जाऊन आपले नशीब बनत असते. आयुष्य म्हणजे काय मित्रांनो? आयुष्य म्हणजे चेष्टा नाही, आयुष्य म्हणजे समर्पण. तुम्ही जितका युद्धाचा पवित्रा द्याल तेवढी अशांती जितकं सोपवून देण्याची तयारी कराल तेवढे तरुण जाल. त्या शक्तीच्या हातात तुम्ही जितक्या गोष्टी सोडून द्याल तितक्या प्रमाणात त्यावे हात तुम्हाला सावरायला झेपावतील. खोटं बोलणं हे एखादं रक्तात मुरलं हाडमास मज्जा रक्तवाहिन्यांप्रमाणे ऑटोनॉमी एक भाग झालं की तो खोटेपणा त्याचा त्यालाही कळत नाही. झोपेत आणि जागेपणीचे एकूण एक व्यवहार करताना आपण श्वास घेत आहोत याचा आपल्या पत्ता तरी लागतो का? मग आपल्या एखाद्या खोट्या समर्थनाचा आपल्याला बोधही होत नाही, इतके आपण आपल्याशी एकजीव होऊन जात असतो. कधीकधी
आपली पात्रता असूनही अनेक गोष्टी आपल्या वाट्याला येत नाहीत. याचा अर्थ असा बसतो की आपल्या काही कमतरता आहे किंवा समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ही सगळी वेळेची गणितं असतात. कुणीतरी आपल्या आधी वेळ साधून जातं. त्या व्यक्तीचा द्वेष न करता ज्याचे त्याचे प्रारब्ध आहे असे समजून कौतुक करता आले पाहिजे. कुणाची रेष लहान न करता स्वतःची रेष मोठी कशी करता येईल यावर विचार करता आला पाहिजे. द्वेष करणारा माणूस कायम खुजा ठरतो. कौतुक करणारी व्यक्ती सदैव उंची नक्कीच गाठत असते. सुंदर विचार आहेत. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपलं काही चुकत नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. म्हणून जीवनात या गोष्टींमुळे खूप त्रास सहन करावा लागतो. त्या कोणत्या? एक म्हणजे तुमचा साधा स्वभाव आहे. दोन म्हणजे कमीपणा घेणे. तीन म्हणजे जबाबदारी स्वीकारणे. चार म्हणजे चांगल्या सवयी. पाच म्हणजे चांगले विचार. सहा म्हणजे चांगले शब्द. सात म्हणजे माणुसकी दाखवणे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आवडत्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे. या सहा गोष्टी, आठ गोष्टी तुम्हाला भरपूर काही शिकून जातात. एवढं लक्षात ठेवा. सर्वात जवळची माणसंच जास्त तरेवाईकपणे वागतात. त्यांचं आपण मुळी मनाला लावून घेऊ नये. परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा तुम्ही केलीच नाही पाहिजे. कारण परक्या माणसाकडून आपण काय अपेक्षा करू जेव्हा आपलीच माणसं आपल्याला अशी करतात. याचा धडा आपल्याला घर बसल्या मिळावा हा त्यांचा सदहेतू असतो. एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख निर्माणच होत नाही. स्वतःचं वागणं कसंही असलं तरी दुसऱ्याला उपदेशाचे डोस पाजत माणसं हिंडत असतात. ज्याच्याशी जीवाभावाची मैत्री आहे असं आपण म्हणतो त्याची पाठ वळल्याबरोबर त्याची लगेच नासलकी करण्यासाठी समाज भरलेला आहे. अशी माणसंही इतरांना कसं वागावं हे शिकवायला कमी करत नाहीत. म्हणूनच स्वतःमध्ये सुधारणा घडून आणायची असेल तर आतूनच तो सूर उमटला नक्कीच पाहिजे. माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीचं, दगदगीचं आणि म्हणूनच अंत्यत्ववरवरचं का करून घेतलं आहे? आशा, निराशा, साफल्य, वैफल्य, सुख, दुःख, मिलन, विरह हे सगळेच भाव ही माणसं कातडीवरच्या तिळासारखी वागतात. कातडीवरचं तीळ असल्याला काय आणि नसला काय? काय अर्थ? ही माणसं अशीच आहेत. यांना साय हवी, दूध तापवण्याचा खटापेट नको. सुगंध हवा पण रोपट्याची मशागत नको. आणि मुलं हवीत पण संगोपनाची यातायात नको. गती हवी पण प्रगती नको. प्रसिद्धी हवी, सिद्धी नको. ही माणसं आयुष्य काढतात, जगत नाही. ते फक्त आयुष्य नेहमी काढत असतात. एवढं लक्षात ठेवा. जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो ना तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो. तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते तर तो दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते. कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो. एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, दोष तुम्हाला नक्कीच मित्र दाखवत असतील तर त्यांचा वाईटपणा वाटून घेऊ नका. कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही कुठे चुकत आहात आणि तुम्हाला कुठे मी सावरू शकतो. म्हणून कधीही आयुष्यात अशा गोष्टी तुम्ही करू नका. वेळ हा फुकट आहे पण अमूल्य आहे. तो विकत नाही घेता येत पण मिळवता येतो. घालवता येतो, साठवता नाही येत पण जगता येतो. एकदा जर गमावला तर पुन्हा नाही मिळवता येत. म्हणून प्रत्येक क्षण जगा, आनंदी असा. आनंदाने तुम्ही जगत राहा. कितीही जगले कोणी कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही. अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र थांबत नाही. आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही. म्हणून प्रेमाचे मोल हे कोणालाच कळत नाही. तुम्ही कितीही कोणावर प्रेम करा, अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते. म्हणून रडावं, रडल्याने माणसाचं मन हे मोकळं होत असतं. मित्रांनो, निखळ मैत्रीतील एक विलक्षण ताकद जर कोणती असेल ना तर ती त्यातली सहजता. त्या सहजतेमधून सुरक्षितपणाची साय आपोआप धरते. साय दुधातून तयार होते आणि दुधावर छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्हे. साई खालच्या दुधाला साईचं दडपण वाटत नाही. तेत्री तशी असावी, दुधापेक्षा स्निग्ध. साईची नंतरची सगळी निरंतर म्हणजे दही, ताक, लोणी, तूप ही जास्त पौष्टिक असतात. तसं मैत्रीचं घडावं.
मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तिमत्वाचा नवा उत्कर्ष बिंदू ठरावा. काळ फक्त माणसाचं वय वाढवतो, आठवणींना वार्धत्याप शाप नसतो. आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकूमत गाजवून जातात. निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण स्वतःला पाहू शकलो तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यालाच मिळतील. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो आपलं स्वतःचं स्वरूप प्रकट करत असतो. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे ना, त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो. मार्गदर्शन फक्त एकाच बाबतीत करता येतं. कोणत्या रस्त्याने गेलं की शॉर्टकट पडतो इतकंच मार्गदर्शन करता येतं. मुक्कामाचं ठिकाण प्रवाशाने पसंत करायचं असतं. तसं म्हणायचं झालं तर प्रॉब्लेम्स नसतात कुणाला, ते शेवटपर्यंत असणारच. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसे. या 3 गोष्टींच्या टप्प्या पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतोच. परिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, पण लयलूट करण्याची ती सुगंधाचीच. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं तरी त्याला कधीही क्षमा करू नका. आणि तुमचं भरून न येणारं आयुष्यातून उठवणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसाकडून झालं तर तसं व्हावं हा त्याचा हेतू नसावा. उद्दिष्ट नव्हतं याची खात्री पटली तर त्याला मोठ्या मनानं क्षमा करा. कितीही मोठा आवाज केला गेला तरीही तो जास्तीत जास्त किती मैलांचा प्रवास करील, केव्हा तरी निशब्दाची सीमा सुरू होणारच. मौनाचं तसं नाही, त्याला सीमा नाही. म्हणूनच आक्रोशाला शब्द नसतात. अति आनंद मूक असतो आणि कदाचित म्हणूनच आपल्याला ज्या वेळेस जास्त आनंद होतो त्यावेळेस आपण निशब्द होतो. जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं, कारण प्रेमात आणि मरणात स्व उरत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः काय आहात हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही अशा कंडिशनमधून जाल. तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात, मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो. आकाशात जेव्हा उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पिटाळून लावे पर्यंत संघर्ष असतो. त्याने गती घेतली की उरलेला प्रवास आपोआपच होतो. असंच माणसाचं आहे. समाजात एक विशिष्ट उंची गाठेपर्यंत सगळा संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलोत की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवत असते. अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचा तरी हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कुणाला तरी हवा असतो. स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगत बसू नका. इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं वाटायला लागतं. ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत. निर्णय घेता न येणं यासारखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं अधिक बरं असतं. चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेलं आहे, परंतु जो निर्णय घेऊच शकत नाही त्याचं मन नेहमी हे करू की ते करू या गोंधळात गुंतलेलं असतं. मात्र हा मनुष्य यशस्वी झाल्याच एकिवात नाही. ज्याला निर्णय घेता येत नाही आणि ज्याला कृती करता येत नाही त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही. सगळे वार परवता येतात, पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही नक्कीच येत नाही. मित्रांनो, समोरच्या चालत्या बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस नक्की सांभाळू शकतो. शब्दांच्या व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि शब्दांचं जीवनाशी काय नातं असतं याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा होल सोडला की परीक्षेचा ओझं झटकता येतं, कारण पदवीपुरता त्या होलशी संबंधच असतो. पण जगताना जेव्हा शब्द झटकता येत नाहीत तेव्हाच त्याचा खरा अर्थ समजत असतो. आपण फुलपाखरू व्हायचं हे सुरवंटाने ठरवलं म्हणजे तो आपणाहूनही स्वतःभोवती कोश निर्माण करतो, स्वतःला कैदेत बद्ध करतो. फुलपाखरू होण्यापूर्वी ही त्यानं घेतलेली छोटी समाधीच समजायची, मग त्यानं आपोआप फुलपाखरू होतं. प्रगतीचा रस्ता कोणत्याही दिशेने जाणारा असो, त्याचं प्रस्थान मनातच हवं. उपदेश लादला जातो तर निश्चय स्वीकारला असतो. काही स्पर्श शेवटच्या श्वासापर्यंत साथ करतात. भ्याड माणसाचं कळप आपोआप तयार होतं. पोरगी म्हणजे एक झुळूक, अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही.
माणूस एकदा बाजूला पडला की पार उतरला. मग स्पष्ट वक्तेपणाला, फळकळपणाला म्हटला जातो. मोकळ्या वृत्तीला वाह्यात या विशेषणाचा आहेर मिळतो. व्यवहाराला चोख असलेल्या माणसांवर बिलंदपणाचा शिक्का मारला जातो. थोडक्यात उपजत असलेल्या गुणांची शंका घेतली जाते. सावळेपणाला काळेपणा नक्कीच म्हटलं जातं. ज्योत म्हटलं की झंझावतात विझवणारच असं मानलं जातं. सगळ्यात ज्योती विझवतात, विझत नाही. तो प्रकाशाचा धर्म आणि ज्योतीचा जय होणार नाही कशावरून? आयुष्य केवळ ज्योतीला असतं असं नाही, झंझावतालाही असतं. म्हणून तुम्ही कायम स्वामींवर विश्वास ठेवा. कारण तुम्ही स्वामींवर जेव्हा विश्वास ठेवता, तुम्ही तुमच्या मनात स्वामींसाठी भरपूर मोठी जागा निर्माण करत असता. व स्वामींवरील विश्वास हा अतूट पाहिजे. तेव्हाच तुमची सर्व कामे मार्गी लागतात. कारण स्वामींना जेवढं आपण मनापासून प्रेम करतो, तेवढेच स्वामी आपल्याला मनापासून प्रेम करत असतात. कारण स्वामी आपली भक्ती बघत असतात की हा व्यक्ती किती प्रेमळ भक्तीने आणि किती प्रेमळ मनाने माझे नाव घेत आहे. आणि नामस्मरण करत असताना तुमची भक्ती किती प्रेमळ आहे व किती मनाने तुम्ही नाम घेत आहात, हे स्वामी वरून नक्कीच बघत असतात. मग ते म्हणतात की हा माझं नाव बळजबरीने घेत आहे, तर मी याचे नाम व याचे काम कशाला करू? म्हणून मित्रांनो, तुम्ही जेवढ्या तळमळीने आणि जेवढ्या श्रद्धेने स्वामींचं नाम घेता, तेवढ्या श्रद्धेने स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतात. आणि मी तुम्हाला एक सांगतो की नामस्मरणात एवढी ताकद आहे ना, ती कशातच नाही. तुम्ही नामस्मरण शेवटपर्यंत करा. आणि नामस्मरण हे याचा एक रूल बनवून घ्या. तुम्ही दररोज 10 मिनटं 20 मिनटं तरी नामस्मरण केलं पाहिजे. व नामस्मरण केल्याने तुमच्या दिवसात तुम्ही किती वेळ वाया घालवता, त्यात तुम्ही 20 मिनटं काढू शकत नाही का? मग स्वामींसाठी आपण 20 मिनटे नक्कीच काढली पाहिजे. आणि त्यांचे 108 माळी जप हा केलाच पाहिजे. तुम्हाला फक्त काय करायचे आहे? फक्त श्री स्वामी समर्थ एवढा जप तुम्हाला दररोज करायचा आहे. म्हणून तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही हा जप करणार आहात की नाही. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच आहेत. हे तुमच्या संकटांना स्वामींचरणी मी एकच प्रार्थना करील की तुमच्या संकटांना स्वामी नक्कीच धावून येऊ. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.